प्रेक्षकांनो नमस्कार, तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत। वळूयात बातमीकडे। आषाढी वारी निमित्ताने मानाच्या पालख्यांच्या नियोजनांची बैठक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन पुणे येथे संपन्न झाली। या बैठकीला पुणे, सातारा, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यातील विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। तसेच पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर, श्री क्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत निळोबाराय पालखी सोहळ्याचे 16 प्रमुख, गोपाळ काका मकाशीर, 10 मानाच्या पालख्यांचे संस्थांचे अध्यक्ष व 16 प्रमुख उपस्थित होते। यावेळी वारकऱ्यांसाठी शासनाकडून 5 लाखाचा विमा दिला जाईल असे अजित पवार यांनी सांगितले। तसेच वारीमध्ये पिण्याचे पाणी, अँब्युलन्स, आरोग्य सेवा, टॉयलेट सुविधा, पोलीस बंदोबस्त, पालखी मार्गाची डागडुजी आणि मुक्कामाच्या ठिकाणाच्या शासकीय इमारती व शाळांच्या इमारती आरक्षित करण्याचे ठरले। या बैठकीनंतर श्री संत निळोबाराय संस्थान पिंपळनेरचे अध्यक्ष अशोकराव सावंत यांनी काही प्रतिक्रिया दिली। याच बातमीची काही दृश्य पाठवलीत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी। पाहूयात। आषाढी वारी 2024च्या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री व फायनान्स मिनिस्टर अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विधान भवन येथे वारीच्या नियोजनाची बैठक पार पडली। यासाठी 10 मानाच्या पालख्यांच्या संस्थांच्या प्रमुखांना व 16 प्रमुखांना या बैठकीचे निमंत्रण होते। त्यामध्ये संत निळोबाराय पालखी सोहळ्याला सुद्धा निमंत्रण असल्यानं मी स्वतः संस्थांचा अध्यक्ष म्हणून तिथे हजर होतो। आज वारीसाठी लागणाऱ्या पूर्व तयारीसाठी नियोजन करण्यात आलं। त्यामध्ये वारकऱ्यांच्या दृष्टीने विम्याचे विशेष आसन, पोलीस बंदोबस्त आसन, पाण्याचे टँकर असतील, अनेक सुखसुविधांच्या विषयावरती चर्चा झाली, साधक बाधक चर्चा झाली आणि वारीला पूर्ण मदत करण्याचं ठरलं। आज अहमदनगर जिल्ह्यातून 3 मानाच्या पालख्या येतात। निवृत्ती महाराज, निळोबाराय आणि नाथ महाराजांची पालखी येते। त्या संदर्भात सुद्धा पुन्हा अहमदनगर कलेक्टरनी त्यांचं नियोजन केलं, परंतु 2,60,00,000चा प्रस्ताव सुद्धा अहमदनगर कलेक्टरनी महाराष्ट्र शासनाला पाठवला। त्याचा सुद्धा आज मीटिंग मध्ये आम्ही पाठपुरावा केला आणि ताबडतोब तो निधी वर्ग करण्यात येईल असं अजितदादांनी आम्हाला आश्वासन दिलं। महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या दृष्टीने ही आनंदाची वारी आहे। हा एक दिवाळीप्रमाणे हा वारकऱ्यांचा एक सोहळा आहे। पंढरीच्या पांडुरंगाची आस लागलेली असते, म्हणून वारकरी मोठ्या आनंदामध्ये वर्षातून एकदा महिनाभर हा वेगळा आनंद लुटत असतो। अतिशय शासनाच्या वतीनं व अजितदादा दरवर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करतात व वारी यशस्वी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात। धन्यवाद।